सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पाचोरा तालुक्यातील ग्रामपंचायत शिंदाडच्या हद्दीत असलेली सरकारी गट नंबर 608 मधील जागा ही बेकायदेशीरपणे 2 सदस्यांनी स्वतःच्या संस्थेच्या नावे म्हणजेच लोणी कुणबी पाटील समाज बौद्धिस्ट संस्था शिंदाड नावे ठराव 2024 मध्ये लावून तसा नमुना नंबर 8A चा उतारा ग्रामपंचायत मध्ये बेकायदेशीररित्या तयार केलेला आहे। हे करत असताना ग्रामपंचायत ग्रामसेवक व त्यातील 2 सदस्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत कायद्याच्या विरुद्ध जाऊन चुकीचे ठराव मंजूर करून घेतले आणि त्या ठरावांच्या आधारे सदर जागा स्वतःच्या संस्थेच्या नावे वर्ग केल्याचे दाखवून तसा उतारा तयार करून घेतलाय। सदरची बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची, गुन्हेगारी स्वरूपाची आणि बेकायदेशीर आहे। वास्तविक पाहता जळगाव जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने दिनांक 19 मार्च 2013 रोजी सर्व ग्रामपंचायतला दिलेल्या अत्यंत तातडीचे पत्राचे अवलोकन केले। तर अशा प्रकारे कुठलीही ग्रामपंचायतची हद्दीतील मालमत्ता कोणत्याही पद्धतीने परस्पर कोणालाही हस्तांतरित करण्याचा किंवा भोगवट्याला लावण्याचा अधिकार ग्रामपंचायतला नाही, ग्रामपंचायत सदस्यांना किंवा कार्यकारी मंडळाला नाही याची स्पष्ट जाणीव संबंधित तत्कालीन ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत दोन्ही सदस्य यांना असून देखील केवळ पैशाच्या जोरावर बेकायदेशीररित्या कायद्याचे उघड उल्लंघन करून विद्यमान ग्रामपंचायत 2 सदस्यांनी गावातली महत्त्वाची सरकारी जागा बेकायदेशीरपणे हस्तांतरित केलेली आहे। याबाबत अनेकांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार करून देखील कारवाई झालेली नाही, तरी सदस्य कायद्याचे बाप बनले का असा प्रश्न उपस्थित होत आहे। याबाबत सखोलपणे चौकशी करून कारवाई करण्यात यावी यासाठी आज जळगाव जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर पाचोरा शिंदाड येथील समर्थ दिव्यांग सामाजिक संस्थेचे आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे। परमेश्वर सुखदेव पाटील, जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी फराज अहमद, जळगाव। मी परमेश्वर सुखदेव पाटील, राहणार शिंदाड येथील दिव्यांग सामाजिक कार्यकर्ता व समर्थ दिव्यांग बौद्धिस्ट संस्था अध्यक्ष व संस्थापक। मी 2010 वर्षापासून आम्ही दिव्यांगांच्या सामाजिक कार्यासाठी गावठाण जागा सांभाळलेली होती। तेथे आम्ही कंपाऊंड करून वृक्ष लागवड केलेली आहे। तर त्या वृक्ष लागवड केलेल्या कंपाऊंडच्या जागेमध्ये 2 विद्यमान सदस्यांनी परस्पर ठराव तयार करून आणि 8 उतार्याला लावून ती जागामध्ये येऊन कब्जा केला आणि बांधकाम सुरू केले आणि त्यामध्ये ग्रामसेवकाचा जास्त हात आहे। ग्रामसेवक डायरेक्ट सांगत आहे की बा तुमच्याकडनं जे होईल ते करून घ्या, मी दिलं आहे, जा कुठे जायचं तर। आम्ही मागे उपोषण केलं आहे पंचायत समितीसमोर, तर प्रांत अधिकारी कार्यालयासमोर। तर त्यांनी सांगितलं बा की 2 दिवसात कारवाई करतो आणि ते रद्द करतो बा ठराव उतारा। तर ते रद्द तर काही केलं गेलं नाही, पण ते बांधकाम चालूच आहे आणि बांधकाम चालू असून आम्ही आता जिल्हा परिषदला आलो आहे, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर। तिथे उपोषणाला बसलो। तिथे पोलीस कर्मचाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्याकडचं काम नाही, तुम्ही डायरेक्ट जिल्हा परिषदला जा, शिव मॅडमकडे जा। आम्हाला तिथून बी उठवून दिलं आणि अशी संवेदनशीलता आहे दिव्यांगांसोबत। तर हे निवाडा व्हायला पाहिजे आणि योग्य तो न्याय मिळाला पाहिजे। आम्हाला जागा न मिळाली तरी चालेल, पण जागा त्यांनाही नको आणि कोणालाच नको, ती शासन जमा झाली तरी चालेल। किती दिवस आहे तुमचं उपोषण? आमचं बेमुदत उपोषण आहे, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण राहील आमचं। आता इतके उपोषण केले, मागे बी इतके तक्रारी भरपूर दिल्या ग्रामपंचायतला दिल्या। काय काय मागण्या आहे तुमच्या? आमच्या मागण्या हे आम्ही जी जागा सांभाळलेली होती ग्रामपंचायतची दिव्यांगांसाठी 10 वर्षापूर्वी, तर ते आम्ही स्वयंरोजगार दिव्यांगांसाठी वृक्ष लागवड नर्सरी व प्रशिक्षणासाठी आम्ही ते मनोरंजन केंद्र दिव्यांगांसाठी त्यासाठी आम्ही ती जागा डेव्हलप केली आणि दिव्यांग लोकवर्गणीतून आम्ही ती जागेचं काम केलं आहे। तिथे आम्ही कंपाऊंड केलं, परत झाडं लावले, झाडंवाडी लावले। आज बी 10-10, 12-12 फुटाची झाडं आहे तिथे आणि त्या सदस्यांनी जे ग्रामपंचायतचे ठराव दिला आहे त्यांनी आमचे झाडं काढून फेकून दिले। असे 8-8, 10-10 फुटाची झाडं तोडून काढून जमिनीतून काढून फेकून दिले आणि त्याचे फोटो व्हिडिओ माझ्याकडे पुरावे आहेत, कुठेही सांगले तरी मी देऊ शकतो आणि डॉक्युमेंट बी आमच्याकडे आहेत पूर्ण। तर उचित कारवाई व्हावी आणि आम्हाला न्याय मिळावा हेच आमची विनंती आहे।